ठाण्यात विविध विकास प्रकल्प उभे राहत असून वडाळा, घाटकोपर, कासारवडोली या मेट्रो 4 प्रकल्पाचं कामही शहरात प्रगतीपथावर आहे। येत्या सप्टेंबर महिन्यात या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू होणार आहे। ही अभिमानाची बाब असून ही मेट्रो या वर्षाअखेरीस सुरू होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। ठाणे महापालिका वर्ष मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान ते बोलत होते। त्यामुळे येत्या काही महिन्यातच ठाणेकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे। ठाण्यातील मेट्रो रेल्वेच्या कामाकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलंय। मेट्रोचं घोंगडं गेल्या अनेक वर्षांपासून भिजत असल्यानं नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंय। अखेर या कोंडीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। मेट्रोचं वडाळा, ठाणे, मीरा भाईंदर, मुंबई असे जाळं तयार होणार असून या जाळ्याला जोडणारा अंतर्गत मेट्रो मार्गही तयार केला जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। मेट्रोमुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल। त्यासोबतच मुंबईहून थेट सागरी किनारा मार्गही तयार होतोय। ठाण्याहून साकेत खाडी मार्गे थेट गायमुख फाउंटन मार्गे हा किनारी मार्ग असेल। मुंबई अहमदाबाद महामार्गाला हा रस्ता जोडणार असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे वाहतूक परस्पर बाहेरून जाणार असल्यानं ठाणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल। नूतनीकरणानंतर येत्या 15 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायत नाट्यगृह पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली। गेल्या 10 महिन्यांपासून हे नाट्यगृह दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे। सध्या या नाट्यगृहात विविध चाचण्या सुरू असल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं। मी मुख्यमंत्री असताना ठाण्यातील अनेक प्रकल्पांसाठी 3000 कोटी रुपये दिले होते असं शिंदे यांनी नमूद केलं। ठाणे बदलत असून विकसित होत असून निधी देताना हात कधीच आखडता घेतला नसल्याचं ते म्हणाले। महामार्गाला हा रस्ता जोडणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। त्यामुळे वाहतूक परस्पर बाहेरून जाणार असल्याचं ते म्हणाले। आणि वर्ष अखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचा ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे। आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई MMRमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतोय, जेणेकरून रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल। लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील, आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत। कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात। आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी मेट्रोचा टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतोय आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई MMRमधल्या सर्वांना दिलासा मिळेल।